नमस्कार मित्रांनो, SN24 न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण पुन्हा एकदा एका नव्या मुलाखतीसह सादर आहोत। प्रत्येक तरुणांचा एक प्रश्न असतो जीवनाचा किंवा एक लक्ष्य असतो की खूप चांगली नोकरी मिळवणं, परदेशी स्थायिक होणं, बक्कळ पैसा कमवणं, आलिशान जिंदगी जीणं असं। पण काही तरुण याला अपवाद ठरतात आणि ते आपापला मार्ग हा वेगळा आणि समाजासाठी निवडतात। तर असाच एक युवक आपल्यासोबत आज भेटीला आहे। तर चला मग ओळख करून घेऊया बोधी रामटेके सरांची। बोधी रामटेके सर, तुमचं खूप खूप स्वागत। धन्यवाद मॅम। सर, आपला थोडा परिचय आणि आपल्या कार्याबद्दल माहिती द्या। नमस्कार, मी बोधी रामटेके। माझं बालपणापासूनचं शिक्षण म्हणजे 6वी ते 12वी हे नवोदय विद्यालयात झालं। त्याच्यानंतर मी पुण्यातल्या ILS लॉ कॉलेजमध्ये माझी निवड झाली आणि नुकतंच मी लॉ कॉलेजमधून माझी BA LLBची डिग्री मी आता पूर्ण केलेली आहे आणि येत्या डिसेंबरपासून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्याकडे मी आता इंटर्नशिपसाठी जाणार आहे। आणि आम्ही मित्रांनी मिळून किंवा समविचारी मित्रांनी मिळून पाथ फाउंडेशन या संस्थेची आम्ही सुरुवात केलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून जे आदिवासींचे प्रश्न असतील किंवा एकंदरीतच वंचित घटकांचे जे काही प्रश्न असतील ते न्यायाच्या मार्गाने कसे आम्हाला पुढे आणता येईल, त्याला कसं वाचा फोडता येईल, याच्यासाठी आम्ही आदिवासी भागात आणि अशा ग्रामीण भागात आम्ही त्या प्रश्नांना घेऊन काम करतो आहे। आता आजची तरुण पिढी जर विचार केलं तर डॉक्टर, इंजिनियर किंवा मग सिव्हिल सर्व्हिसेसची निवड करतात। पण तुम्ही या लॉ साईड किंवा हे म्हणजे कायद्याची निवड केलेली आहे, तर याबद्दल काय बोलाल? हे क्षेत्र निवडण्यामागे नक्की एक मोठं प्रेशर होता, कारण की 12वीत असताना 80 विद्यार्थ्यांचा माझा वर्ग होता, पण एकानेही लॉ करण्याचा असा ध्येय त्यांनी बाळगला नव्हता किंवा त्यासाठी फॉर्मसुद्धा भरलेला नव्हता। सगळ्यांनी JEE, नीट या सगळ्या परीक्षेचे फॉर्म भरले होते आणि स्वाभाविकच तो प्रेशर मला होता, कारण की सोबतीला कोणी नव्हतं की पुढे जाऊन कसं करता येईल, काय करता येईल, एक गाईडलाईन त्यावेळी नव्हती। पण आपला तो एक विचार होता की मला या क्षेत्रात जायचं आहे आणि ही एक मोठी रिस्कही होती, कारण की मी JEE, नीटचा कशाचेही फॉर्म भरले नव्हते, फक्त लॉच्या परीक्षेचे फॉर्म भरले होते आणि त्यामुळे माझे बाकी क्षेत्रातले दरवाजेसुद्धा त्यावेळेस बंद झाले होते। मग आधीपासूनच घरात चळवळीचा वारसा असल्यामुळे जे दलित आदिवासींवर होत असलेले अत्याचार, त्याच्या विरुद्ध उभं असलेल्या आंदोलनात मी सहभागी होत होतो किंवा मग सामाजिक परिवर्तनाचे जे काही सभा असतील, कॅडर कॅम्प्स असतील, तिथे मी बालपणापासूनच मी तिथे सहभागी होत होतो आणि त्याच्यातूनच ही सामाजिक जाणीवा माझ्यात निर्माण होत गेल्या आणि या क्षेत्राकडे वळण्याचा माझा एक मानस तयार झाला। पण त्याच्यानंतर एकदा आम्ही आमच्या घरी मिळून आम्ही एक असा TV बघताना दिल्लीचे सर्वोच्च न्यायालयाचे एक वरिष्ठ अधिवक्ता मनोज गोरकेला यांची आम्ही एक इंटरव्ह्यू बघितली। तर तिथे त्यांनी एक असं भाषण देताना त्यांनी असं नमूद केलं की दलित बहुजनांचे जे काही मुलं असतील त्यांना पुढे जर कायद्याचे शिक्षण घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी मी पूर्णपणे मदत करेन। तर दिल्ली आमच्यासाठी पूर्णपणे नवीन होती, तरी माझ्या वडिलांनी परस्पर तिकीट काढून दिल्लीला गेलं। तिथं आम्हाला ओळखणारं कोणी नव्हतं, आम्ही बाहेरच कुठेतरी असं रस्त्यावर आम्ही त्यावेळेस जेवण केलं आणि थेट आम्ही त्यांच्या ऑफिसात पोहोचलो आणि 4 तास वाट पाहिल्यानंतर जेव्हा त्यांनी आम्हाला ऑफिसात बोलवलं तर तेव्हा अक्षरशः मी रडलो होतो, कारण की तो सगळा त्यांचा थाटमाट किंवा तो सगळं त्यांचं ऑफिस बघून मी एकदम भारावून गेलो की इतका मोठा आपण वकील, कायद्याच्या क्षेत्रात गेल्यावर इतकी मोठी काहीतरी आपण उंची गाठू शकतो। तर मी फार भारावून गेलो होतो आणि तेव्हा कुठेतरी कायद्याच्या क्षेत्रात जायचं हे पक्कं झालं होतं आणि जो आधीच मी सांगितलं की एक जाणीवा निर्माण होत्याच, तर शोषित समाजासाठी त्यांच्या प्रश्नांना घेऊन काम करण्यासाठी मग मी या क्षेत्रात येण्याचं ठरवलं। समाजासाठी कार्य करण्याचं तुम्ही ठरवलं, शोषित पीडितांसाठी बोलायचं झालं तर मग या मार्गाकडे तुमची वाटचाल कशी आहे आता? तर आत्तापर्यंत मी जे काही जगलो किंवा माझा समाज किंवा इथला आदिवासी समाज जो जगत आला आणि मी जेव्हा पुण्याला गेलो तेव्हा मला यांच्या जगण्यात फार मोठी तफावत दिसली। म्हणजे मी चामोर्शीत जरी जन्मलो असलो आणि घोटसारख्या गावात जरी माझं शिक्षण झालं असलं तरी मूलभूत जे अधिकार आहेत संविधानाने दिले त्याच्यापासून मी फार मोठ्या प्रमाणात वंचित राहिलो असं मला तिथं गेल्यावर जाणवलं। म्हणजे जे आदिवासींवर होणारे अत्याचार असतील
किंवा त्यांचे फेक एन्काउंटर असतील किंवा त्यांच्या संस्कृतीचे हनन, हे इथं असताना मला हे प्रश्न फार सहज किंवा नॉर्मल वाटत होते. पण तिथे गेल्यावर कायद्याचं शिक्षण घेत असताना मी जेव्हा हे प्रश्न कायद्याच्या चौकटीतून बघायला लागलो, तेव्हा त्या प्रश्नांची तीव्रता मला त्या ठिकाणी जाणवायला लागली. म्हणून जे काही कायद्याचे मी शिक्षण घेत होतो, मग त्याचा वापर मला समाजासाठी कसा करता येईल याच्यासाठी मी नेहमीच प्रयत्न करत होतो. मग तशा प्रकारची मला ग्रुपसुद्धा मिळाला आणि देशातले एक नामांकित वकील आणि मानवाधिकार विश्लेषक ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्याशी मी जॉईन झालो आणि मला जे करायचं होतं ते त्यांच्याकडून शिकायला मिळालं. म्हणजे जो सामाजिक वकिलीचा पायंडा जो त्या वकिलांनी सरोदेंनी रचला होता, त्या मार्गावरच आम्ही मार्गक्रमण करत पुढे निघालो आणि जे असं म्हणतात की लॉ इज अ वेपन ऑफ सोशल चेंज, तर तो एक उद्दिष्ट घेऊनच आम्ही काम करायला त्यावेळपासून म्हणजे सेकंड इयरमध्ये असतापासूनच सुरुवात केली होती. मग जे काही जनहित याचिका असतील हे सुद्धा दाखल आम्ही त्यावेळेस केल्या. म्हणजे आता देशातली पहिलीच याचिका मी आणि माझ्या मित्रांनी मिळून दाखल केली होती, ती म्हणजे कॉन्डम संदर्भातली. आता कॉन्डम वगैरे हा विषय फार म्हणजे चर्चेला येत नाही, पण वापरलेला जो कॉन्डम आहे तो इतका घातक आहे हे म्हणजे आम्ही असे उभे होतो आणि एक महिला तिथे कचरा फेकत होती, तिच्या हाताने ती वापरलेले दुसऱ्याचे कॉन्डम ती उचलत होती. ते आम्हाला फार वेदनादायक वाटलं, कारण की कोणीतरी वापरलेला कॉन्डम एक दुसरी व्यक्ती का तिच्या हाताने उचलावं. मग तेव्हा आम्ही याचिका दाखल केली की हे पर्यावरणासाठीही घातक आहे आणि सोबतच जे काही जो दलित शोषित समाज जो हे कचरा वेचण्याचे काम करते त्याच्याही मानवाधिकारांचे कुठेतरी उल्लंघन आहे असं आम्हाला वाटलं आणि आम्ही ती याचिका त्यावेळी दाखल केली. आणि अशीच याचिका भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यात आले होते, त्यांच्या फक्त सभेसाठी तब्बल 30 मोठे झाडं कापण्यात आले होते त्यावेळेस. तर मग हा फार मोठा विचित्र प्रकार आम्हाला वाटला, कारण की तुम्ही कितीही वरच्या पदावर असाल तरी पण एक जाणीवा आपल्याला जे संविधानात सांगते की पर्यावरणाचं संरक्षण झालं पाहिजे, तर ती झाडं त्यांच्या सभेसाठी तोडण्यात आली. मग आम्ही मित्रांनी मिळून त्यांच्या विरोधात सुद्धा आणि त्यांच्या पक्षाच्या विरोधात सुद्धा याचिका दाखल केली आणि 50 लाख रुपयाचा दंड त्यांच्यावर थोपावा अशी सुद्धा आम्ही मागणी केली होती. म्हणजे आणि या कालखंडात मग कोरो इंडियाची समता फेलोशिपसुद्धा मला मिळाली आणि माझ्या कॉलेजकडून इजिप्त देशात जाण्याची सुद्धा संधी मिळाली. तिथल्या निर्वासित लोकांसोबतसुद्धा काम करण्याची मला संधी मिळाली. आणि मगाशी मी ज्याचा उल्लेख केला होता पाथ फाउंडेशनचा, मग त्याची आम्ही जे काही समविचारी मित्र होतो त्यांनी मिळून ती स्थापना केली आणि इथल्या आदिवासी लोकांच्या प्रश्नांवर आम्ही काम करायला सुरुवात केली. एकच त्यातलं उदाहरण सांगतो आणि थांबतो. तर म्हणजे माझ्या आयुष्यातला तो अविस्मरणीय क्षण राहील की इथे आपण गडचिरोलीत नेहमी बातम्या वाचत असतो की गरोदर ज्या महिला आहेत त्यांना प्रसूतीसाठी 10 किलोमीटर 5 किलोमीटर जावं लागतं किंवा कोणाला ॲम्ब्युलन्स मिळत नाही. तर अशीच घटना मी 4th इयरला असताना मला पेपरमध्ये वाचण्यात आली की जो अबुजमाड भाग आहे, अबुजमाडबद्दल कदाचित इतर लोकांना माहीत नसेल, तर अबुजमाड हा असा भाग आहे जिथे जाण्याची परवानगी हे 2008 ते 2010 साली मिळाली. म्हणजे शासनालाच त्या भागात किती गावं आहेत हे माहीत नव्हतं. तो बस्तर आणि गडचिरोलीचा काही भाग त्यात येतो. तर तिथली एक महिला 9 महिन्याची गरोदर महिला तब्बल 30 किलोमीटर ती चालत आली. तर ही माझ्यासाठी फार वेदनादायक घटना होती की मी ज्या जिल्ह्यात राहतो, ज्या 21व्या शतकात आपण जगतो, तिथली महिला जर चालत असेल तर ती फार वेदनादायक घटना माझ्यासाठी होती. आणि मी कुठलाही विचार न करता त्या थेट महिलेपर्यंत मी जाण्याचा विचार केला. त्या दिवशी नेमका संविधान दिवस होता आणि मी माझ्या घरून गाडी घेऊन त्या अबुजमाड भागासाठी निघालो आणि तब्बल 23 किलोमीटर मी सुद्धा पायी चालत गेलो आणि तो जवळपास 4 तासाचा माझा तो प्रवास होता. आणि तिथे जाऊन त्या महिलांची आम्ही त्याच ठिकाणी जाऊन केस तयार केली आणि मानवाधिकार आयोगासमोर आम्ही ती दाखल केली. आणि आता त्यांनी एक कमिशन बसवून त्या सगळ्या गोष्टीचा चौकशी अहवाल देण्यासाठी सांगितला आहे. म्हणजे एकच उद्देश मी आता जो सांगितलो की कायद्याच्या क्षेत्रातून जो काही शिक्षण मी घेतलेलं आहे त्याचा समाजाप्रती कसं मला देता येईल याचा एक प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहोत. नक्कीच खूप छान प्रयत्न आहे. आता आपण सांगितल्याप्रमाणे आपण गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी भागात सतत प्रवास करत असतात. मग तुम्हाला तिथे नेमके कोणते प्रश्न जाणवतात? आणि नुकतेच तुम्ही अनेक दिवस अतिदुर्गम अतिसंवेदनशील भागामध्ये जाऊन आलेले आहात, मग तिथे तुम्हाला असं काय दिसलं?
तर म्हणजे सिरोंचा तालुका सोडला तर जवळपास सगळ्याच तालुक्यातल्या मी अतिदुर्गम आणि अतिसंवेदनशील भागात मी जाऊन आलो. तर संपूर्ण देशात जर आपण बघायला गेलं तर 75 आदिम आदिवासी समुदाय आहेत. त्याच्यापैकी 3 महाराष्ट्रात आहेत आणि एक माडिया जो समुदाय तो गडचिरोलीत आहे आणि पूर्ण देशभरात माडिया समुदाय हा गडचिरोलीतच आपल्याला दिसेल. तर तो भौगोलिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या हा मागासलेला आहे. तर या समाजाचे किंवा एकंदरीत आदिवासी समाजाचे असंख्य असे प्रश्न आहेत. त्यांचे मानवाधिकारांचे रोज उल्लंघन होताना आम्हाला दिसले आणि यासोबतच जे काही संविधानिक अधिकार आहेत त्याचीसुद्धा पूर्तता झालेली दिसली नाही. म्हणजे एकीकडे जाती व्यवस्थेचा भाग नसूनसुद्धा हा आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात शोषित राहिलेला आहे. म्हणजे त्या गावात जाण्यासाठी रस्ते नाहीत, तिथे वीज पोहोचलेली नाही, मोबाईल नेटवर्क नाही, आरोग्याच्या सुविधा त्यांच्यापर्यंत गेलेले नाही, असे अनेक प्रश्न आम्हाला त्या भागात दिसले. म्हणजे त्या गावापर्यंत पोहोचण्याच्या आधीच तो गावापर्यंत जाण्याचा जो काही रस्ता आहे तिथूनच आम्हाला या भागातली म्हणजे जेवढी काही जे प्रश्नांची तीव्रता आहे ती आम्हाला दिसत होती. मग माडिया समाज जर आपण किंवा आदिवासी समाज बघायला गेला तर एक प्रचंड श्रीमंत असा तो समाज आहे त्यांच्या संस्कृतीच्या दृष्ट्या. कारण की म्हणजे ज्या लिव्हिंगच्या वगैरे ज्या गोष्टी आपण आत्ता करतो ते त्यांच्या संस्कृतीत रुजलेल्या आहेत पूर्वीपासूनच. पण आता एक अशी मोठी समस्या इथे दिसते की शासनाला जो विकास अभिप्रेत आहे तो आज कुठेतरी या आदिवासीवर लादण्याचा प्रयत्न होत आहे. म्हणजे परिवर्तन असेल किंवा विकास असेल हा एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. परिवर्तन कुणावर लादून होऊ शकत नाही किंवा कुणाचा विकासही हा आपण ठरवू शकत नाही. मग आता गोटूल नावाची एक चांगली संस्कृती आदिवासी भागात आपल्याला पाहायला दिसते. म्हणजे ते त्यांचे काही सामूहिक निर्णय असतील ते एकत्रित येऊन तिथे घेतात, त्यांचे सण तिथे साजरे करतात. असा म्हणजे सामूहिकरित्या साजरा करण्यासाठीचा तो एक गोटूल आहे. त्याची संरचनासुद्धा फार अशी मोकळ्या वातावरणातली आहे. म्हणजे तिथे दरवाजे खिडक्या नाहीत. पण आता शासनाने आपला विकासाचा काहीतरी वेगळा पायंडा तिथे मांडला आणि आता त्या गोटूलला त्यांनी समाज मंदिर असं नाव दिलं आणि सिमेंटच्या 4 भिंती त्यांनी उभं केल्या आणि जो काही आपुलकीचा भाव गोटूलमध्ये जो आदिवासींना येत होता तो आता इथे येताना दिसत नाही. दुसरं एक उदाहरण असं की मंगळसूत्र. आता तिथे असं ते बायासुद्धा मंगळसूत्र वापरत नाही, कुंकू लावत नाही. पण बाकीचा जो समाज आहे किंवा व्यवस्था काय म्हणते, तुम्ही मंगळसूत्र लावत नाही म्हणजे तुम्ही मागासात. म्हणजे नाईलाजास्पद त्या लोकांना हे मंगळसूत्र लावतात कारण की इथली व्यवस्था त्यांना विक्टिमाइज करत आहे की तुम्ही मंगळसूत्र लावत नाही म्हणजे तुम्ही कुठेतरी मागासात. आणि तिसरी एक समस्या सांगतो आणि प्रश्नाचं उत्तर थांबवतो. तर एक मोठी समस्या इथे दिसते तर एक मायनिंगची. जर आपण गडचिरोलीचा जर विचार केला तर जवळपास 15,000 हेक्टर जमीन जिल्ह्यातली ही मायनिंगसाठी प्रस्तावित आहे. म्हणजे पूर्ण तो घनदाट जंगलाचाही भाग आहे आणि तिथे आदिवासीच राहतात. मग आता हा मायनिंगचा प्रोजेक्ट प्रस्तावित झाल्यावर शासन म्हणत आहे की ही मायनिंग आल्यावर आदिवासींचा विकास होईल. मग इतक्या वर्षापासून हा समाज शिक्षणापासून वंचित होता, तुमच्या सगळ्या सोयीसुविधांपासून वंचित होता, तेव्हा मात्र इथल्या व्यवस्थेने त्यांच्या विकासाबद्दल कधीच गोष्टी केलेल्या नाही. आज रोजगाराच्या नावाखाली आदिवासींना भूलथापा दाखवण्यात येत आहेत. पण आदिवासींना, आमच्या आदिवासींना जर आज तुम्ही दर्जेदार शिक्षण देणार तर नोकऱ्या ते मागणार नाही, स्वतःचा रोजगार ते स्वतः निर्मित करतील. आणि तिसराही मुद्दा असा निर्माण होतो की तुम्हाला आदिवासींचा विकासच करायचा आहे ना, मग आदिवासीचा जेव्हा विकास करायचा असेल तर मग तुम्ही अंबानी, मित्तल, शर्मासारख्या लोकांना कशाला मायनिंगचे कॉन्ट्रॅक्ट देता? इथला पुंगाटीला द्या, नोगोटीला द्या, मडावीला द्या, अशा लोकांतून तुम्ही उद्योगपती निर्माण करा. आता ही सार्कॅस्टिक माझी कमेंट होती, ही आदिवासी समाजालाही मान्य नसेल, पण एक मी माझं मत या माध्यमातून मांडू इच्छितो. आणि असंख्य असे प्रश्न आहेत की 100% लोकसंख्या असूनसुद्धा अनेक गावं पेसांमध्ये अंतर्भूत केलेले नाही आहेत, अनेकांचे वैयक्तिक दावे अजून मिळालेले नाही, सामूहिक दावेसुद्धा त्यांचे मिळालेले नाही. तर असे असंख्य असे प्रश्न मला या भागात दिसले. धन्यवाद. संविधानाने आपल्याला समानतेचा अधिकार दिलेला आहे आणि समानता म्हटलं तर शिक्षण आणि आरोग्याची समानता ही असायलाच हवी. आणि गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात आपण गेलो तर ह्या समस्या नक्कीच आहेत आणि त्यासाठी तुम्ही जी वाटचाल करून राहिले आहेत त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. ॲक्च्युली एक कम्फर्ट झोन सोडून असं काम करणं खूप कठीण आहे, कारण प्रस्थापिकांच्या समस्या मांडणं सोपं असतं, पण ज्या लोकांना नेमकं माहीतच नाही की ते समस्यापूर्ण जीवन जगत आहेत त्यांच्या समस्या सगळ्यांसमोर आणणं हे खरंच आव्हानात्मक असतं आणि असं काम तुम्ही करत आहात. तुमच्या पुढील वाटचालींसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तर हे होते बोधी रामटेके सर.
अशाच विविध व्यक्तींना भेटण्यासाठी जुळून राहा SN24वर. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.